आज आपण पाहणार आहोत भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, आयर्न असणारे, पचायला हलके आणि भरपूर दिवस टिकणारे असे मुगाचे लाडू। नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आता हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला मूग लागणार आहेत। शक्यतो विदाउट पॉलिशचे मूग वापरायचे यासाठी इथे मी अर्धा किलो मूग घेतलेत आणि कपाचं जे प्रमाण आहे त्याने 2 कप एवढे मूग आहेत। आता हे चांगले पुसून घेतलेले, त्याला पावडर वगैरे काहीच लावलेलं नाही, स्वच्छ आहेत। आता सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। आता इथे एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, लोखंडी कढई घेतली, त्यामध्ये हे मूग आपण भाजून घेऊया। आता हे मूग मी जवळपास 10 ते 12 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती चांगले खमंग भाजून घेतलेत आणि बघू शकता त्याचा रंग देखील आता बदललेला आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मूग आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे। आता हे मूग पूर्णपणे गार झालेत, याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरमधून बारीक करून घेतले, बघा असं एकदम छान बारीक पीठ तयार करायचं आपल्याला। आणि जर वाटत असेल यामध्ये जाड कण राहिलेले आहेत, काही मूग तसेच राहिलेले आहेत, तर याला चाळून घ्यायचं आहे। आता हे मी एकदम बारीक केले त्यामुळे याला चाळायची गरज नाही। आता एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये आपण तूप घेऊया। तर साधारण 3 टेबलस्पून एवढं तूप घेतलंय सुरुवातीला। आता तूप गरम झाले, त्यामध्ये आपण हे पीठ घालूयात। आता हे पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। पीठ खमंग भाजायला हवं, त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आणि तूप आपल्याला यामध्ये गरजेप्रमाणे घालायचं। यामध्ये आणखी तूप घालते मी। आतापर्यंत आपण टोटल 5 टेबलस्पून एवढं तूप वापरले यासाठी। अशा पद्धतीने आता कमी फ्लेमवरती पीठ चांगलं खमंग भाजून घेणार आहे मी। आता हे पीठ चांगलं खमंग भाजलं गेलेलं आहे। बघा आता गॅस बंद करायचा आणि हे पीठ आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे। आता तोपर्यंत आपण एका छोट्या पॅनमध्ये इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, साधारण पाव कप एवढ्या घेतल्यात, त्या भाजून घ्यायच्यात। या भोपळ्याच्या बिया खूप जास्त पौष्टिक असतात, त्या आपल्या आहारात असायलाच हव्यात, पण त्या कच्च्या न खाता आपल्याला रोस्ट करूनच त्याचा समावेश करायचा आहे। आणि फ्लेम कमीच ठेवायची ह्या बिया भाजताना आपल्याला। बघा आता ह्या बिया चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत, गॅस बंद केलाय। व्यवस्थित अशा भाजल्यानंतरच गॅस बंद करायचा। आता हे गार झाले मिश्रण, आपण जे भाजून घेतलेलं पीठ आहे ते गार झाले, त्यामध्ये आपण ह्या भोपळ्याच्या भाजून घेतलेल्या बिया घालूयात, वेलची पावडर घालूयात आणि यासोबतच बारीक चिरून घेतलेला गूळ घालूयात। मिक्स करायचे सगळं व्यवस्थित। बघा या लाडूसाठी आपल्याला पाक वगैरे करायची काहीच गरज पडत नाही आणि हे लाडू तुम्ही एकदा जरी जास्त प्रमाणामध्ये बनवले तरी ते बरेच दिवस राहतात, खराब होत नाहीत। आता हे असं मिक्स करून आपल्याला याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं, गूळ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो, एकजीव होतो आणि लाडूला बाइंडिंग पण छान येतं। आता मी हे एकदा मिश्रण सगळं मिक्सरला फिरवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेतले, बघू शकता आता हे सगळं एकजीव झालेलं आहे छान आणि याला बाइंडिंग पण छान येते। आता जर तुम्हाला या स्टेजला जर वाटत असेल की याला बाइंडिंग येत नाही, तर यामध्ये तुम्ही थोडंसं तूपही गरम करून घालू शकता। बघा आता याचे व्यवस्थित लाडू वळले जात आहेत। आता अशाच पद्धतीने सगळ्या या मिश्रणाचे लाडू मी तयार करून घेणार आहे। आता इथे सगळे लाडू मी तयार करून घेतलेत, बघू शकता लाडू एकदम मस्त झालेले, त्याला बाइंडिंग पण तेवढंच छान आलेलं आहे आणि हे लाडू खायला पण खूप छान लागतात। विशेष म्हणजे हे लाडू पौष्टिक यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे आणि पचायला सुद्धा हलके आहेत। तर नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। आता एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते, याचं टेक्स्चर बघू शकता, एकदम मस्त आलेले टेक्स्चर आणि खायला तेवढेच टेस्टी लागतात हे लाडू।